नाही झालं तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी ऑफ एरर इज मोर इन द receiver. Okay, so all that things we have seen at the start point of this chapter. Okay, so if you see, so these 4 points we were discussing about. Just a minute. चार टाईपचे रिसिव्हर किंवा सब टाईप आपल्याला याच्यामध्ये बघायचे असं आपण म्हणू शकतो. सो दॅट 4 points वॉट एव्हर कम अंडर दिस ऑप्टिमम रिसिव्हर. So these are the requirements of optimum receiver that already we have seen, and these 4 types we can say that we have to see mainly in this particular chapter. तर कुठले आहेत ते 4 points बघा. So first one, it is integrate and dump filter. So this first point we have seen. हा एक ऑप्टिमम रिसिव्हरचा टाइप आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काय बघितलं आपण, व्हॉट इज द डेरिवेशन फॉर दिस प्रोबॅबिलिटी ऑफ एरर इन द ऑप्टिमम रिसिव्हर. त्याच्यामध्ये एक रेफरन्स व्होल्टेज फिक्स करून, और वी कॅन से दॅट बाउंड्री कंडिशन. जसं मी एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, +5 व्होल्ट आणि -5 व्होल्ट. काही टॉलरेबल लेवल पर्यंत जर एरर आला तर आपण सिग्नल प्रॉपरली डिटेक्ट करू शकतो. पण त्या लेवलच्या पुढे जर सिग्नलच्या व्हॅल्यू मध्ये नॉइज ऍड झाला तर तो सिम्बॉल काय होतो, तिथं बीट प्रॉपरली आयडेंटिफाय होत नाही रिसिव्हरला, अँड दॅट वी कॅन से देर इज एरर इन द रिसिव्हर. मग एरर प्रोबॅबिलिटीचं डेरिवेशन आपण ह्या ऑप्टिमम फिल्टर मध्ये बघितलं होतं. ओके, देन टुडे वी आर गोइंग टू सी दिस 2 types, correlator receiver and matched filter receiver. Okay, correlator receiver, or it is called as coherent receiver, and second type of receiver we are going to see, that is the matched filter receiver. Okay, so both are the type of which type of filter? कशाचे टाइप आहेत दोन्ही, म्हणजे सांगा मला. Both are types of which main type of receiver? Correlator or matched filter, कशाचे सब टाइप आहेत? That we are seeing under which category? Tell me that. कशाचे सब टाइप आहेत सांगा वैष्णवी, सायली. Optimum receiver. Yes, these are the subtypes of optimum receiver. आता ह्यातले आपण कोरिलेटर रिसिव्हर आधी बघूया, अँड देन वी विल सी फॉर द मॅच्ड फिल्टर रिसिव्हर. आता दोन्हीचं जे आहे आउटपुट इज ऑलमोस्ट सेम फॉर बोथ दिस टाइप्स ऑफ फिल्टर्स, मॅच्ड फिल्टर आणि कोरिलेटर रिसिव्हर. दोन्हीचेही आउटपुट सेम आहेत, फक्त वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते वेगळे. मॅच्ड फिल्टर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्व्होल्युशन. नाउ ऑल ऑफ यू माइट बी aware about the convolution function. Have you studied it in signals and systems? Convolution of two signals. Multiplication of two signals. Okay, so convolution is taken or convolution takes place in the matched filter, आणि correlator receiver मध्ये मल्टिप्लिकेशन आणि इंटिग्रेशनचं वर्किंग प्रिन्सिपल तिथे यूज होतं. बट इफ यू सी दॅट आउटपुट both are having the same output. Okay, so we will start first with this correlator receiver. आता correlatorचा अर्थ काय होतो सांगा मला. कोरिलेट करणे म्हणजे काय? What is the meaning of that word correlation or correlator receiver? आता हा correlator receiver जो आहे तो आपण बऱ्याच टाईपच्या रिसिव्हर सर्किट मध्ये स्टडी केलाय. म्हणजे जे आपण वेगवेगळे रिसिव्हर बघितले, किंवा डीमॉड्युलेटर आपण त्याला म्हणू शकतो. स्पेसिफिकली व्हॉट एव्हर द डिफरंट डीमॉड्युलेटर्स वी हॅव सीन फॉर ASK, FSK, PSK as well as for the PCM. तिथं डीमॉड्युलेटर मध्ये हा कोरिलेटर रिसिव्हर बऱ्याचदा वापरला जातो. कोरिलेटर रिसिव्हरचा मेन की पॉइंट काय लक्षात ठेवायचा, की जो काही तुमचा रिसिव्ड सिग्नल असेल त्यामध्ये काय केला जातो, कॅरियर इट इज ऍडेड विथ द हेल्प ऑफ दिस मल्टिप्लायर. कोरिलेटर रिसिव्हरचं मेन काय आहे वर्किंग प्रिन्सिपल, व्हॉट एव्हर इज द युअर मॉड्युलेटेड सिग्नल. आता हा रिसिव्हर आहे, रिसिव्हरला इनपुट सिग्नल कुठला असणार आहे, फर्स्ट मेन इनपुट सिग्नल
फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ASK रिसिव्हर बघताय तर ASK रिसिव्हरला ASK रिसिव्हरला मेन इनपुट सिग्नल कुठला असणार आहे? व्हॉट विल बी द मेन इनपुट सिग्नल फॉर ASK रिसिव्हर? ASK. ASK सिग्नल असणार. मग जो आपला मेन मॉड्युलेटेड सिग्नल आहे that will be one input to this receiver, and along with that our basic carrier we are going to combine. तुम्ही जे काय बरेच रिसिव्हर बघितलेत आता ASK आठवा, FSK आठवा, PSK आठवा. पहिली स्टेप काय असते त्याला आपण कोहरंट डिटेक्शन म्हणतो. मग कोरिलेटर रिसिव्हर इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कोहरंट टाइप ऑफ रिसिव्हर, ज्याच्यामध्ये जो कॅरियर आपण ट्रान्समिट करताना यूज केलाय सेम कॅरियर इट इज ऍडेड ॲट द रिसिव्हर इन द फर्स्ट स्टेप. म्हणजे रिसिव्हर मधली पहिली स्टेप काय असते? कोरिलेटर रिसिव्हर मध्ये आपला जो मॉड्युलेटेड सिग्नल ट्रान्समिट केलेला आहे, in that modulated signal we are going to add the same carrier whatever has been used in the receiver, and that's why this correlator receiver it is also called as the coherent type of receiver. किंवा ही जी डिटेक्शन मेथड आहे ह्याला आपण काय कुठली डिटेक्शन मेथड म्हणलेलं आहे सांगा मला? आता ASK मध्ये दोन मेथड बघितल्या आपण डिमॉड्युलेटर मध्ये. एक कुठला बघितला आपण मेन? सो actually here it is spelling wrong. So what is that? Another name for this? Coherent type of detector. This we are calling. Correlator receiver is also called as the coherent type of the receiver. पहिली स्टेप काय? जो आपला डिमॉड्युलेटेड सिग्नल आहे, सॉरी वॉट एव्हर इज आवर बेसिक मॉड्युलेटेड सिग्नल, हा आपला मेन मॉड्युलेटेड सिग्नल आला. हा कुठून येणार आहे सांगा मला? फ्रॉम वेअर दिस सिग्नल इज कमिंग? आता हा रिसिव्हर बघतोय आपण, म्हणजे ह्याला इनपुट काय असणार आहे? ट्रान्समीटर विल गिव्ह द आउटपुट टू चॅनल अँड थ्रू चॅनल दॅट इज कमिंग टू द रिसिव्हर. बट वी कॅन से वॉट एव्हर इज द इनपुट टू हिअर दॅट इज गिव्हन बाय द ट्रान्समीटर. ट्रान्समीटरने जो सिग्नल जनरेट केलाय मॉड्युलेटेड सिग्नल तो इथं आपण फर्स्ट इनपुट म्हणून देतो. अँड व्हॉट इज अनदर इनपुट टू दिस मिक्सर ब्लॉक और दिस इज मल्टीप्लायर ब्लॉक? लोकली जनरेटेड कॅरियर. ह्या ट्रान्समीटर मध्ये जो कॅरियर सिग्नल आपण यूज केलेला आहे सेम कॅरियर इट इज जनरेटेड हिअर विथ द हेल्प ऑफ दिस लोकल ऑसिलेटर. अँड देन दिस कंबाइंड सिग्नल it is next passed through this integrator and then it is further processed. आपण जे ह्याच्यामध्ये बघितलंय integrate and dump filter, same working principle here take place in case of the next block. So we will see its description how it works, but the main step here is what? पहिली कुठली स्टेप आहे? This step it is important here. What is done in this step? Anybody tell? काय केलेलं आहे फर्स्ट स्टेप मध्ये सांगा मला? What is done in the first step? Anybody please tell? कोहरंट रिसिव्हर मध्ये what is first step done in the coherent receiver? Every time I should ask by taking your names. Combination of modulated signal and carrier. Yes, whatever carrier we have transmitted in transmitter, same it is combined with the original signal, and then ह्या दोन्हीच कॉम्बिनेशन करून जो सिग्नल आपल्याला मिळेल that is integrated for 1 bit interval, and then whatever output we get out the output of this integrator, then it is sampled further, and then through the help of this decision making device is nothing but which device we are using as a decision making device? Can anyone tell? Decision making काय करतो? Decision making device it will take decision either the received signal is 1 or it is 0. मग कुठले डिव्हाइस आहे जे आपण डिसिजन मेकिंग साठी यूज करतो ते सांगा? Tell me any one device which is used as a DMD device. जे बऱ्याचदा रिसिव्हरला यूज होतं असं एक डिव्हाइसचं एक्झाम्पल सांगा मला.
की इनपुट सिग्नल आपण कशासोबत तरी कम्पेअर करतो. एक रेफरन्स व्होल्टेज असतं फिक्स त्याच्यामध्ये, अँड विथ दॅट रेफरन्स व्होल्टेज वी आर कम्पेअरिंग अवर इनपुट सिग्नल. That is the example of DMD device. What that device is called as? Stabilizer. Stabilizer. Okay. Any other answer? Stabilizer काय करतो वैष्णवी सांगा? जरी इनपुटला जास्त चेंजेस झाले तरी दॅट इज गिव्हिंग यू स्टॅबिलाइज व्होल्टेज करतो देते तो, मॅम. म्हणजे कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेट करतो. कॉन्स्टंट व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. म्हणजे टीव्ही मध्ये जो आपण स्टॅबिलायझर यूज करतो, फॉर एक्झाम्पल इनपुट सप्लाय मध्ये जर सडनली काही चेंजेस आले आणि तो जर आपण सप्लाय ॲज इट इज टीव्हीला दिला तर टीव्हीचे डिव्हाइसेस डॅमेज होऊ शकतात. पण स्टॅबिलायझर काय करतो? इट स्टॅबिलायझेस इट. इनपुटला किती जरी चेंजेस झाले तरी तो आउटपुटला कॉन्स्टंट व्होल्टेज देतो, त्यामुळे डिव्हाइस सेफ राहतं. दॅट इज वर्किंग ऑफ स्टॅबिलायझर. बट हिअर आय एम आस्किंग विच डिव्हाइस इज युज्ड ॲज अ decision making device. So here our input signal is given. बघा इथं आपला इनपुट सिग्नल दिलेला असतो. इथं काहीतरी थ्रेशोल्ड व्होल्टेज त्याचं फिक्स असतं, और दॅट वी कॅन से इट इज रेफरन्स व्होल्टेज. आणि ह्याच्या आउटपुटला आपल्याला काहीतरी मिळतं ज्याच्यावरून आपण ठरवू शकतो की हे आलेलं व्होल्टेज हे किंवा आलेला सिम्बॉल हा 0 आहे का 1 आहे. काय हे डिव्हाइस मी इथं ड्रॉ केलेलं सांगा मला. वी हॅव सीन दिस टाइप ऑफ डिव्हाइस इन सम ऑफ द रिसिव्हर्स. What this device Digital is to called as? analog converter. Digital to analog converter. Okay. इथं थ्रेशोल्ड व्होल्टेज फिक्स असतं आणि त्या थ्रेशोल्ड व्होल्टेज सोबत आपलं इनपुट सिग्नल कंटिन्युअसली कम्पेअर होतो आणि आउटपुट काहीतरी मिळतं आपल्याला. दिस डिव्हाइस वी आर कॉलिंग इट ॲज व्हॉट? Multiplexer. What device this it is called as? कम्पेअर करतो ना तो दोन सिग्नल. सो विच इज दिस डिव्हाइस? This is called Comparator. as the comparator. Okay. Decision making device is nothing but comparator. Okay, just a minute. I think I have shown you. Comparator हा बऱ्याचदा डिजिटल रिसिव्हर मध्ये आपण यूज करतो. ओके, कंपॅरेटर कसा असतो बघा. आता ही ऍक्च्युअली ऐसी येते इथं कंपॅरेटर. आपण जर कंपॅरेटरची सर्किट डायग्राम बघितली तर यू विल अंडरस्टँड. इथे ऍक्च्युअली जस्ट अ मिनिट जस्ट Okay, so here there are the examples of comparator, but if you see, this is the diagram for comparator. बघा आता इथं कसं असतं, एक तुमचा जो ऑप एम्प आहे 741 that can also be used as a त्याचं कॉन्फिगरेशन सुद्धा आपण कंपॅरेटर म्हणून यूज करू शकतो. ओके, सो देर इज दिस वन टर्मिनल. ह्याला इथं इनपुट सिग्नल आपला दिलेला असतो कंटिन्युअसली, अँड वॉट एव्हर इज दिस अनदर, दिस इज द रेफरन्स सिग्नल. मग या रेफरन्स व्होल्टेज सोबत आपलं इनकमिंग सिग्नल कम्पेअर करून वी कॅन डिसाइड. हा जर जास्त असेल इनकमिंग सिग्नलच्या व्होल्टेजची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा तर आपल्याला प्लस आउटपुट मिळणार. सो वी कॅन टेल दॅट द बीट इट इज 1. If it is this one it is less and this is more, we can say it is 0. त्याला म्हणतात कंपॅरेटर, and comparator is acting as a decision making
डिव्हाइस. मग हे दोन्ही पहिल्यांदा कंबाईन होतात. देन इट इज इंटिग्रेटेड फॉर द स्पेसिफिक बिट इंटरवल ऑफ टाइम t, and then it is next sampled, and then it is given to the decision making device, and from that decision making device we can say whether our transmitted signal is 0 or 1. That is the working principle of this correlator receiver. Okay, so I will just erase this and we will see its working principle. तर कुठलं इथं मॅथमॅटिकल ऑपरेशन कुठलं होतं कोरिलेटर रिसिव्हर मध्ये? फर्स्ट हिअर दिस टू सिग्नल्स आर मल्टिप्लाइड. So these two signals are multiplied and then the signals are integrated. Okay, and correlator, that word we will see. Correlation means what? Correlation means it is the process of finding the similarity between two signals. So how it works and how that correlation occurs in this, that we will see. कोरिलेशन मध्ये परत दोन टाइप आहेत, ऑटो कोरिलेटर अँड क्रॉस कोरिलेटर. आता इथं बघा हाऊ इट वर्क्स. सो हिअर इनकमिंग सिग्नल, सपोज दिस इनकमिंग सिग्नल इट इज एस ऑफ टी. हा एस ऑफ टी म्हणजे कुठला सिग्नल असणार आहे आपला, जो ट्रान्समीटर कडून इकडे आलेला आहे, मॉड्युलेटेड सिग्नल. एस ऑफ टी इज द transmitted signal by transmitter and which is received in the first stage in the receiver. हा received signal झाला. Then in that received signal we are combining this carrier which is generated by local oscillator. मग बघा आता इथं कसं येईल, मल्टिप्लायरचं आउटपुट काय येईल? What are two inputs for multiplier? आपला basic signal, that is S, and another signal it is the कॅरियर सिग्नल. पण इथं काय केलेलं आहे, नुसता एस ऑफ टी सी ऑफ टी सोबत मल्टिप्लाय केलेला नाहीये. काय केलेलं आहे एस ऑफ टी सोबत? दिस इज अवर इनकमिंग सिग्नल. व्हॉट इज डन, व्हॉट इज कन्सिडर्ड हिअर, यू टेल मी. नुसता एस ऑफ टी कन्सिडर केलाय का इनपुटला? केलाय का नुसतं एस ऑफ टी कन्सिडर? काय केलेलं आहे त्याच्यामध्ये, काय ऍड केलंय एस ऑफ टी मध्ये? नॉइज. नॉइज इट इज कन्सिडर्ड. सो इनपुट सिग्नल, फर्स्ट इनपुट सिग्नल ह्या मल्टिप्लायरला मिळालाय एस ऑफ टी प्लस एन ऑफ टी. आता हे जे आहे इथे ह्या दोन सिग्नलचं मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे सपोज दिस इज फर्स्ट सिग्नल अँड दिस इज अवर कॅरियर सिग्नल विच इज सी ऑफ टी. सो दिस टू सिग्नल्स गेट मल्टिप्लाइड. सो व्हॉट वी गेट आउटपुट ऑफ मल्टिप्लायर? एस ऑफ टी प्लस एन ऑफ टी, whole this bracket it is multiplied by C of t. So if you multiply it, we will get here two terms, S of t into C of t and N of t into C of t. Now C of t म्हणजे कुठला सिग्नल आहे सांगा? Which signal is there? C of t means S of carrier signal. आपला जो ट्रान्समीटर मध्ये यूज केलेला आहे सेम कॅरियर सिग्नल इथं यूज करायचा. सो वी गेट द आउटपुट ऑफ मल्टिप्लायर एज S of t plus N of t and whole the bracket is multiplied by C of t. So if you simplify this, we get S of t into C of t plus N of t into C of t. This is the output of this multiplier. हे झालं जनरलाइज्ड इक्वेशन. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज वी विल कन्सिडर दॅट दिस वी आर युझिंग फॉर ASK डिमॉड्युलेशन. म्हणजे आपण कुठला टाइप कन्सिडर करतो इथं? फॉर इन्स्टन्स you consider, we are considering the ASK signal at the input of the receiver. So if it is ASK signal at the input of the receiver, then this is the equation for this ASK signal. S of t is given by, so whatever is this equation it is there for the ASK signal. So the equation for ASK is given as square root of 2ps into cos omega ct. This is the term for our ASK signal. आणि C of t म्हणजे काय येईल आपला? कॅरियर सिग्नल. So see here how it will be simplified by putting the particular values. हे इक्वेशन कसं येईल बघा. S of t च्या जागी काय ठेवलं आपण? What we have substituted here for S of t? Square root of 2ps into cos omega ct. ही कुठली टर्म झाली आपली? ASK ची. You multiply it with C of t. C of t it is nothing but our carrier signal. That is given by cos omega ct. Carrier signal is given by cos omega ct. ही झाली पहिल्या दोन टर्मचं प्रोडक्ट.
आणि दुसरं काय आहे n of t into c of t, it is given by cos omega ct. So this is the output of this particular multiplier. हे जे आपल्याला इक्वेशन मिळाले हे कुठं मिळालेलं आहे मल्टिप्लायरच्या आउटपुटला. बघा आता इथे इथपर्यंतचे पहिले इक्वेशन बघितले आपण. हे समजलं सगळ्यांना? काय केलं पहिल्या स्टेप मध्ये वी हॅव मल्टिप्लाइड द रिसिव्ड सिग्नल विथ carrier signal. Received signal for time being in this example, which signal we have considered as received signal? कुठला सिग्नल ASK. कन्सिडर केला आपण? ASK. हा मग ASK is S of t. मग ASK चे इक्वेशन काय घेतलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 2ps cos omega ct. This is equation of ASK and cos omega ct is the carrier equation. So this is first term. आणि हे जे आपण घेतलं होतं मल्टिप्लायरचं आउटपुट त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. मग सेकंड टर्म काय येईल प्लस n of t into cos omega ct. दिस इज द आउटपुट ऑफ द मल्टिप्लायर. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय हे मल्टिप्लायरचं आउटपुट कुठं दिलेलं आहे आपण व्हॉट इज दिस सेकंड ब्लॉक व्हॉट इज दिस ब्लॉक कुठलं सिम्बॉल दिसतंय हे इथं तुम्हाला सांगा हे इंटिग्रेटर 0 to TB दॅट इज इंटिग्रेटर. मग हे जे मल्टिप्लायरचं आउटपुट आलंय हे दोन सिग्नल मल्टिप्लाय करून हे काय करायचं आपल्याला इथं हिअर वी हॅव टू इंटिग्रेट दिस सिग्नल. So if you take the integration of the multipliers output, then that we are calling it as this is output of the correlator. ते नेक्स्ट स्टेप मध्ये बघायचंय. बघा आता इथं काय आलंय आउटपुट ऑफ कोरिलेटर. हे जे काय square root of 2ps cos square omega ct plus इंटिग्रेशन फ्रॉम 0 to TB कारण आपण एक बिट इंटरवल कन्सिडर करतोय त्यामुळे इंटिग्रेशन इज कन्सिडर्ड फ्रॉम 0 to TB स्क्वेअर रूट ऑफ 2ps ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन झालं cos cos. सो व्हॉट इट इज कमिंग देअर एज cos स्क्वेअर ओमेगा ct. माझा आवाज येतो व्यवस्थित सगळ्यांना? Yes, ma'am. स्क्वेअर रूट ऑफ 2ps cos स्क्वेअर ओमेगा ct प्लस इथं काय येईल इंटिग्रेशन n of t into cos of omega ct. Okay, so here if you simplify it for the bit period of 0 to TB, then we get here the output of correlator as square root of ps into TB. Okay, so you can take cos square omega ct चं काय करतो आपण परत सिम्प्लिफिकेशन इंटिग्रेशन साठी as it is घेतो का cos square omega ct. How it is simplified? 1 plus cos 2 omega ct divided by 2. मग ते जर सगळं सिम्प्लिफिकेशन केलं आपण इथं तर आपल्याला ह्याची व्हॅल्यू जी आहे ती एवढी मिळते ह्या पर्टिक्युलर टर्मची स्क्वेअर रूट ऑफ 2ps डिवायडेड बाय 2 इंटू 1 अँड इंटिग्रेशन इज फ्रॉम 0 to TB. मग इथं जर हे घेतलं तर ही हायर लिमिट इट इज 1 सॉरी हायर व्हॅल्यू काय येणार 1 ची TB येणार आणि 0 विल कम एज 0. सो दिस नेक्स्ट टर्म विल बी इक्वल टू 0. त्यामुळे इथं फक्त एवढीच टर्म आपण घेतलेली आहे स्क्वेअर रूट ऑफ 2ps TB डिवायडेड बाय 2. दिस इज द आउटपुट ऑफ दिस कोरिलेटर. मग आता इथं बघा कोरिलेटरचं आउटपुट हिअर इज जस्ट गिवन द वेवफॉर्म. कोरिलेटरचं आउटपुट काय होतंय पुढं सॅम्पल होतंय प्रत्येक बीटला and then it is given to the decision making device. So that is what given here. आधी इथं काय दिलेलं आहे बघा ह्या डायग्राम मध्ये कोरिलेट कसं होतं आपलं बेसिक इनपुट आणि कोरिलेटरचं आउटपुट हाऊ दे आर रिलेटेड टू इच अदर दॅट इज गिवन. आता हा इनपुट कुठला कन्सिडर केला आपण एस ऑफ टी म्हणजे विच टाइप ऑफ सिग्नल वी हॅव कन्सिडर्ड हिअर फॉर टाइम बिंग ASK signal. ASK. मग ASK ची वेवफॉर्म कशी असते बघा. So how the ASK waveform is there? For 0 it is coming as 0 and for 1 it is same as the carrier signal. Okay, so I think you are able to see it.
I will erase because it is not drawn properly. हा झाला ASK सिग्नल. 0 ला 0 येतं, 1 साठी काय येतो कॅरियर येतो, परत 0 ला 0, 1 साठी 1. हा झाला C of t. This is carrier signal and this is the final output at the correlator. आता हे दोन जरी तुम्ही इथं कन्सिडर केले बघा, हा जो आहे इथं S of t मध्ये तुम्ही C of t इथं मल्टिप्लाय केला की कसं आउटपुट येतं बघा, इथं 0 आहे. त्यामुळं ह्या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, फक्त दीज आर द ऍडिशनल वेव्हफॉर्म्स ज्या काय एक्सप्लेन करतायत की आपला कॅरियर तिथं आपण मल्टिप्लाय केल्यामुळं आपल्याला इनपुटशी कसं कोरिलेशन मिळते, दॅट यू कॅन अंडरस्टँड फ्रॉम दिस डायग्राम. बघा आता इथं आपण कॅरियर मल्टिप्लाय केल्यामुळं काय मिळालंय, एएसकेचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय मला सांगा. एएसकेला मॉड्युलेटिंग सिग्नल कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे? व्हॉट इज बिट्स मध्ये. मॉड्युलेटिंग? बिट्स मध्ये. सपोज आता एएसके मध्ये मी कन्सिडर केलं 0 1 0 1, हा आपला मॉड्युलेटिंग सिग्नल आहे. जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग आय एम एक्सप्लेनिंग इट. रफली आय एम ड्रॉइंग द वेव्हफॉर्म्स, ट्राय टू अंडरस्टँड. आपल्या एएसके मध्ये हा झाला आपला मॉड्युलेटिंग सिग्नल विच इज इन द फॉर्म ऑफ बिट्स. कॅरियर सिग्नल कुठल्या फॉर्म मध्ये इथं सांगा. Though it is not drawn properly, you try to understand. What is that? Analog. In the form Analog. of sine wave. This is our carrier signal. आणि ASK मध्ये काय होतं, ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन होतं. बरोबर आहे. म्हणजे इथं जर मी ASK काढायचं असेल मला, तर कशी येईल ह्याची वेव्हफॉर्म, ASK ची वेव्हफॉर्म. फॉर 0 आउटपुट काय येईल ASK मध्ये, हे बीट 0 असताना आउटपुट काय येईल इथं 0 येईल. आणि 1 साठी काय येईल आपला कॅरियर ऍज इट इज येईल. परत इथं 0 साठी 0, 1 साठी आपला कॅरियर ऍज इट इज येईल. हे झालं एएसकेचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल. इथं काय केलंय आपण रिसिव्हर मध्ये, हा एस ऑफ टी म्हणजे काय आपला, एस ऑफ टी इज नथिंग बट अवर एएसके सिग्नल. हा एएसके सिग्नल इनपुटला घेतलाय. तो कशा सोबत मल्टिप्लाय केलाय आपण, कुठल्या सिग्नल सोबत मल्टिप्लाय केलाय, कॅरियर सोबत. बरोबर. त्यामुळे बघा आता इथं मल्टिप्लिकेशनला काय येईल, इथं 0 आहे, 0 इज मल्टिप्लाइड बाय कॅरियर. परत इथं काय येईल, मल्टिप्लायरचं आउटपुट 0 येईल. आता इथं ह्या दोन्हीचं काय झालेलं आहे, मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. पण हे जर परत हे इक्वेशन कन्सिडर करून आपण हे सिम्प्लिफाय केलं तर इथं काय येतं, आउटपुट 1 येतं. इथं 0 ला ह्याला मल्टिप्लाय केल्यामुळे 0 आलंय. हिअर इट इज 1. म्हणजे थोडक्यात इथं काय प्रूव्ह करायचंय ह्या वेव्हफॉर्म वरून आपल्याला, की आपण कोरिलेटर रिसिव्हर यूज करतोय, ज्याच्यामध्ये आपण ओरिजिनल कॅरियर आपल्या रिसिव्हड सिग्नल सोबत मल्टिप्लाय केल्यामुळं फायनली जो मिळतो इथं, ह्या दोन्ही मधला आपण हे दोन सिग्नल आपण रिलेट करतोय एकमेकांशी आणि त्यावरून आपण आउटपुट काढतोय. त्यामुळे ह्याला काय म्हणलेलं आहे, कोरिलेटर. सो इट इज फाइंडिंग आउट सिमिलॅरिटी बिटवीन दीज पर्टिक्युलर टू सिग्नल्स. हा जो आपला सिग्नल आहे आणि हा जो कॅरियर आपण दिलेला आहे, ह्या दोन्हीतल्या सिमिलॅरिटी कन्सिडर करून तो आपल्याला इथं फायनल आउटपुट देतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द कोरिलेटर. त्याच्यासाठी ह्या वेव्हफॉर्म इथं दिलेले आहेत. ओके. सो नेक्स्ट नाउ वी विल सी सेकंड स्टेप बघितली आपण आता. हे फर्स्ट मध्ये मल्टिप्लाय केलं, इथे इंटिग्रेट केलं, इंटिग्रेटरचं आउटपुट काय मिळालं आपल्याला, दिस वन वी गॉट द square root of PS into TB divided by 2. Then next, depending upon the output of the integrator, comparator swing between the plus VSAT and 0 value. Okay, so whatever is the comparator, त्याला ह्याच्या दोन इनपुटला व्हॅल्यू मिळतात. either it is having maximum VSAT or it is having the 0 value. And then comparator's output we are giving to whatever is the comparator that is giving the voltage, either output value either as a 1 or it is giving the value as a 0. So this is the working principle of this particular correlator. So correlator works on the basic principle of multiplication and integration. लक्षात घ्या, दोन प्रोसेस मेन डिफरंट आहेत. कोरिलेटर मध्ये काय होतं, मल्टिप्लिकेशन अँड इंटिग्रेशन.
First step is multiplication of the received signal with our basic input signal, or multiplication of the received input signal with carrier. आणि नेक्स्ट काय होतं, त्या मल्टिप्लाइड सिग्नलचं इंटिग्रेशन होतं आणि पुढे ते आउटपुट काय करतो आपण, सॅम्पल करून परत ते पर्टिक्युलर कंपॅरेटरला देतो. So the basic concept here is it works on the principle of multiplication and integration. Okay, so this is about this correlator receiver, or it is also called as coherent receiver, which is finding out the similarity between the carrier and the received signal. आणि carrier आणि received signal compare करूनच आपल्याला output मिळतं. Okay, so this is about correlator receiver. Now the second type of receiver we are going to see, that is called as matched filter receiver. Okay, so now this last type of receiver we are going to see, which is known as the matched filter receiver. Okay, so we will see this from this book notes. हे बघितलं आपण इंटिग्रेट अँड डम्प फिल्टर. आता ऍक्च्युली ह्या बुकच्या नोट्स मध्ये बाकीचे बरेच स्टॅटिस्टिकल पार्ट सुद्धा दिलेले आहेत एक्स्ट्रा. हाऊ टू कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी ऑफ नॉईज फॉर ईच टाइप ऑफ रिसिव्हर दे हॅव गिवन ॲडिशनली. बट फॉर आवर सिलेबस वी हॅव टू जस्ट कन्सिडर द प्रोबॅबिलिटी ऑफ एरर फॉर ऑप्टिमम रिसिव्हर, हे जे आपण बघितलं होतं, डिसिजन बाउंड्री अँड ऑल दॅट, दॅट ओनली वी हॅव टू कन्सिडर. Now we will see that matched filter receiver. आता आहे तो कुठल्या वर्किंग प्रिन्सिपल वरती ऑपरेट होतो सांगितलेलं मी. व्हॉट इज द मेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ matched filter receiver? Which mathematical operation takes place in matched filter? आपल्या कोहरंट रिसिव्हर मध्ये कुठली प्रोसेस केली होती, मॅथमॅटिकल प्रोसेस? Which mathematical process takes place in correlator receiver? First multiply the signal and then integrate. First multiply and integrate. ह्या बुक मध्ये बघा इथं ते पण दिलेलं आहे. कोहरंट रिसिव्हरचं सुद्धा सेम एक्सप्लेनेशन आहे जे आपण बघितलं ते. हा इनपुट सिग्नल, कॅरियर, मल्टिप्लाय, इंटिग्रेटर, दिस वन इट इज द सॅम्पलिंग. ओके, नाउ वी विल सी दिस मॅच्ड फिल्टर रिसिव्हर. ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट एव्हर इज द बेसिक फंक्शन or the exact output of correlator receiver, that is going to be same with the matched filter receiver. फक्त त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि त्याचे मॅथमॅटिकल ऑपरेशन डिफरंट आहे. ओके, कोरिलेटर रिसिव्हर मध्ये आपण मल्टिप्लिकेशन आणि इंटिग्रेशन केलं होतं, whereas in case of this matched filter receiver we are using the convolution method. ओके, तर बघा आता इथं कशी डायग्राम आहे. So same points are there in our class notes also, but same diagram it is there for this class notes also, but here you may have some confusion, so I will correct it and I will upload that. Just for time being you consider this from these notes. Matched filter काय बघा इथं, matched filter ज्याचं ट्रान्सफर फंक्शन आहे h of t. Now can anyone tell what is the meaning of transfer function of any block? आता तुम्ही एसएस पण शिकताय, कंट्रोल सिस्टीम पण शिकताय. एच ऑफ टी म्हणजे काय असतं सांगा, ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय त्या सिस्टीमचं? Output voltage by input. आउटपुट व्होल्टेज बाय इनपुट. ओके, हा, एनी अदर आन्सर? How you define transfer function of any block in this communication system? H of t ह्या सिम्बॉलनी जे नोट केलेलं असतं, that is most of the times it is transfer function. Okay, so here we are seeing correlator realization of matched filter. म्हणजे आपल्याला matched filterचं फंक्शनिंग बघायचंय, and at last what we have to prove, this matched filter is giving
same output as that of the correlation function, because both are the type of what ऑप्टिमम रिसिव्हर. फक्त तिथं आपण आधी कॅरियर आपल्या ओरिजिनल सिग्नल मध्ये कंबाईन केला, त्या दोनचं मल्टिप्लिकेशन केलं आणि आउटपुटला परत त्याचं इंटिग्रेशन केलं. बट हिअर व्हॉट वी आर कन्सिडरिंग, वी आर कन्सिडरिंग द ट्रान्सफर फंक्शन ऑफ दिस मॅच्ड फिल्टर, आणि ह्या ट्रान्सफर फंक्शनचं आपण ह्या ओरिजिनल सिग्नल सोबत काय करतो, कन्व्होल्युशन करतो, अँड देन दॅट आउटपुट इट इज सॅम्पल्ड. म्हणजे ह्या इनपुट स्टेप आपल्या कोरिलेटर फंक्शन मध्ये कशा होत्या, फर्स्ट स्टेप वॉज मल्टिप्लिकेशन अँड नेक्स्ट वॉज इंटिग्रेशन. बट हिअर व्हॉट वी आर डुईंग, कन्व्होल्युशन होतं इथं डायरेक्टली बेसिक इनपुट सिग्नलचं आणि ह्या मॅच्ड फिल्टरचं ट्रान्सफर फंक्शनचं, त्या दोन्हीचं कन्व्होल्युशन होतं. दॅट वी आर गोइंग टू सी, अँड दिस वॉट एव्हर इज आउटपुट, दिस दॅट इज आफ्टरवर्ड्स सॅम्पल्ड. ओके, सो वी विल सी दॅट. Are you getting the basic difference between that two receivers? Is it clear? Basic difference between correlator and this matched filter? Yes, Vaishnavi? Yes, ma'am. Okay, so we will see. आता आउटपुट व्होल्टेज काय आहे मॅच्ड फिल्टरचं, VO of t. VO of t is given by, काय होईल इथं, हा f of t इनपुट सिग्नल आहे आणि h of t म्हणजे काय सांगा, व्हॉट इज दिस h of t? ट्रान्सफर फंक्शन. Transfer function of this matched filter. So we are taking here convolution of this. मग आता इथं कसं होतं, but the impulse response of the matched filter. So this is the impulse response of the matched filter is given by h of t is equal to, sorry, this one it is impulse response of the matched filter. We can say not transfer function, but this is the impulse response of this matched filter h of t, and it is given by the equation as h of t is equal to 2k by n0 in bracket x of capital T minus this t. आता actually हा जे सिग्नल आहे इथला, this signal we are considering it as x of t. ह्या x of t चा impulse response आपण इथं कन्सिडर करतो h of t म्हणजे. So what is the relation between this original signal and this h of t? So h of t is given as 2k by n0 in bracket x of capital T minus t, where this capital T is nothing but the delay considered in the circuit. So have you studied this type of equations in SS or control system? Impulse response कसा बघायचा तुम्ही स्टडी केलाय का ते कुठल्या सब्जेक्ट मध्ये? Impulse response of any signal. जर x of t हा ओरिजिनल सिग्नल असेल तर how its impulse response h of t is calculated? Yes, Meenakshi, have you studied it? Signals and system मध्ये बघितलंय का how to calculate the impulse response of any signal? Yes, I येस मॅम, could not. इम्पल्स फंक्शन बघितलंय पण हे इक्वेशन मॅम नाही पाहिलं. इम्पल्स फंक्शन कसं असतं, प्रत्येक ब्लॉकचं, if you see the integrator, if you see the matched filter receiver, if you see the different receivers, then impulse function of the different blocks is different. ओके, प्रत्येक ब्लॉकच्या इम्पल्स फंक्शनचं, कारण आता इथं मॅच्ड फिल्टर रिसिव्हर ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या असणार आहेत ॲज कम्पेअर्ड विथ द अदर ब्लॉक. मग जर तुम्ही एम्प्लिफायर घेतला, मॅच्ड फिल्टर घेतला किंवा कंपॅरेटर घेतला, सो ईच सिग्नल इज हॅव्हिंग इट्स डिफरंट impulse response. Okay, so here the equation for this impulse response of matched filter receiver is given as ht is equal to 2k, where this k is the constant value, n0 is the spectral density. आणि इथं जो नॉइज आपण कन्सिडर करतोय स्पेसिफिकली ह्या मॅच्ड फिल्टर साठी, so we are considering here which type of noise as input noise? White noise we are considering as a input noise. Okay, so by considering that noise, the impulse response of matched filter is given as 2k by n0. N0 is the noise spectral density in bracket x of capital T minus t, where this t stands for delay in the circuit. Okay,
So this is the equation of the impulse response of matched filter. Then if you take this convolution, how it is simplified बघा आता v of t म्हणजे काय f of t into h of t ची व्हॅल्यू ही आहे. मग हे कन्व्होल्युशन जर घेतलं आपण तर कन्व्होल्युशन it is given as, it will be simplified as f of t into h of t minus this tau. So this tau, it is the time constant. So this tau, it is given by time constant in the particular circuit, and that depends upon the R and C value used in the particular block. Okay, so here that is simplified, and then if you see the simplification of this, then whatever this final output we get here, so this output, it is same as the basic equation which we have seen in the correlator receiver. Correlator receiver मध्ये जे basic output equation आहे, that value at the output of this correlator receiver, it is same as this output which we are getting in case of this matched filter receiver. Okay, so तिथं जे परत सॅम्पलिंग करून कंपॅरेटरच्या आउटपुटला आपण डिसाइड करतो की whether the value it is 0 or 1. So whatever that final output we are getting there, so that output and this equation output for this particular matched filter receiver, both are having the identical. Okay, so that is the only we have to see here, that output of the correlator receiver and matched filter receiver are identical. फक्त इथं आपण कन्व्होल्युशन यूज करतोय दोन सिग्नलचं, आणि तिथं मल्टिप्लिकेशन अँड इंटिग्रेशन वॉज टेकन. ओके, सो हिअर हे परत सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे मधलं. ओके, सो दिस इज एक्स ऑफ टी मायनस टाऊ, म्हणजे आता हे काय केलं, एफ ऑफ टी हा आपला ओरिजिनल सिग्नल झाला. सो एफ ऑफ टी into h of t minus tau, this we have considered, where this tau, it is the time constant which is given by r into c. मग इथं जर हे परत आपण स्पेसिफिक टाइम इंटरवल कन्सिडर केला 0 to t, आणि हे जर परत इक्वेशन सिम्प्लिफाय केलं तर वी आर गेटिंग द फायनल इक्वेशन ऑफ vo of t as this one, 2k divided by n0 in bracket or integration of ft into x of t. So both the terms are going to be same, whatever is the output of correlator receiver and matched filter receiver. Okay, so that is we have to only prove in this particular point. Okay, so same it is given here for your class notes also. बघा आता इथे s of t घेतलाय, फक्त नोटेशन वेगळे आहेत. Here the input is s of t, matched filter चा रिस्पॉन्स impulse response आहे. This is s of t, this one is h of t, and next state sampling it is done. So see here, same again it is taken here for that particular interval, and we get the final equation for the output of this matched filter receiver vo of t, this one. And the output, whatever is this term we are getting, that term it is same as whatever we got here at the output of this correlator receiver. Okay, so both are having the same values. So as optimum receiver we can use the correlator receiver or matched filter receiver. Okay, so हे जे आहेत मधले mathematical terms किंवा mathematical simplification, that you are not supposed to write also. Okay, once you write this basic equation, this one, v of t is f of t and h of t ची व्हॅल्यूचं इक्वेशन इथे लिहायचं, and then you can write just its integration. हे आहे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, पण आपण इथे एका बीट इंटरवल साठी कन्सिडर करतोय, त्यामुळे ते काय येईल 0 to t, means over a one single period or single time interval, and that if you simplify we get it as this one. So this output, it is identical with the output or both the types of receiver we can use as a optimum
receiver. Okay, so that 4 types of optimum receivers we have completed. So now we are going to start with the next part of this chapter, that is synchronization. Okay, so we will start with that synchronization. So if we summarize what we have seen in this, can anyone tell what we have seen in this first part of this chapter? In first part of chapter, what we have Types seen? of optimum receiver. पहिल्यांदा आपण डिजिटल रिसिव्हरचे इंट्रोडक्शन बघितली. तिथे इनपुट काय असणार आहे? इनपुट इज इन द फॉर्म ऑफ 0 and 1. दॅट बीट शुड बी प्रॉपरली आयडेंटिफाईड इन द रिसिव्हर. जर रिसिव्हर मध्ये बीट नाही प्रॉपरली आयडेंटिफाय झाले तर काय म्हणतो आपण तिथं? प्रोबॅबिलिटी ऑफ एरर हॅज बीन ऑकर्ड. दॅट इनिशियली वी हॅव सीन. Then next we have seen what are the requirements from the optimum receiver. What are the requirements from optimum receiver? What are the requirements from optimum receiver? Minimum probability of error. And ही High पहिली aspect रिक्वायरमेंट Aspect झाली. ratio is high. जरी इनपुट सिग्नलला नॉइज ऍड असला तरी काय करायला पाहिजे रिसिव्हरनी? इट शुड, इन स्पाइट ऑफ द प्रेझेन्स ऑफ नॉइज, इट शुड हॅव tendency to reduce the noise and to increase the SNR ratio. That is second requirement we have seen. And the symbol should be properly identified. मग त्यासाठी 4 टाईपचे रिसिव्हर आपण बघितले. इंटिग्रेट अँड डम्प फिल्टर, ऑप्टिमम रिसिव्हर, त्याचं प्रोबॅबिलिटी ऑफ एरर. मी अजून एकदा सांगते, बुकच्या नोट्समध्ये सगळ्या 4ही टाईपच्या फिल्टरसाठी प्रोबॅबिलिटी ऑफ एरर, सगळे बाकीचे स्टॅटिस्टिकल पार्ट दिलेला आहे. बट दॅट वी आर नॉट हॅव्हिंग इन अवर सिलेबस. In our syllabus, we are having only the probability of error calculation for optimum receiver. त्यांनी matched filter, correlator सगळ्यासाठी दिलेले. You don't consider that. Okay. Then we have seen the matched filter receiver and correlator receiver. Correlator receiver works on the principle of multiplication and integration, and matched filter works on the principle of, just a minute. And the correlator receiver works on the principle of the convolution. Okay, so that 4 points we have seen in the first part of this chapter. Now in the second part of the chapter, we have to see this synchronization points. Okay, so synchronization means what? That we have to see, and we have to see the synchronization, and we have to see the synchronization for this 3 types: carrier synchronization, frame synchronization, or symbol or bit synchronization. Okay, so I will just show you. 3 पॅरामीटर साठी आपल्याला सिंक्रोनायझेशन इथं स्टडी करायचंय. Okay, so you tell me first, what do you understand by that synchronization word? See, this synchronization we have to start. आता सिंक्रोनायझेशन हे रिसिव्हर मध्ये मेन फंक्शन असतं की रिसिव्हर मध्ये सिंक्रोनायझेशन पाहिजे. तर पहिल्यांदा मला सांगा सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, अँड व्हाय इट इज रिक्वायर्ड इन द रिसिव्हर. Why the synchronization is required in the receiver? रिसिव्हर मध्ये सिंक्रोनायझेशनची प्रोसेस आपण कशी डिफाईन करू शकतो? मला सिंपल शब्दात सांगा, लेट इट बी नॉट टेक्निकल. व्हेरी सिंपल क्वेश्चन आय एम आस्किंग. आता तुम्ही एएसके ट्रान्समीटरला पीएसके रिसिव्हर वापरला तर ते वर्क होईल का कॉम्बिनेशन? एएसके सिग्नल साठी पीएसके रिसिव्हर यूज केला तर वेदर इट विल डिटेक्ट द सिग्नल प्रॉपरली? No, ma'am.
No, because there we are having some synchronization between transmitter and receiver. जरी आता बऱ्याचदा प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा देर आर 2-3 blocks फॉर ट्रान्समीटर, 2-3 blocks फॉर रिसिव्हर, पण तिथे त्या पेअर असतात. यू कॅनॉट यूज द फर्स्ट ट्रान्समीटर विथ सेकंड रिसिव्हर. म्हणजेच काय, व्हॉट एव्हर आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समीटर, by considering that characteristics we are designing our receiver. आणि तिथं ट्रान्समीटरची फ्रिक्वेन्सी, आता ट्रान्समीटरची फ्रिक्वेन्सी समजा आपली जास्त आहे, मेगा हर्ट्ज मध्ये आहे, आणि रिसिव्हर जर तुम्ही किलो हर्ट्जचा डिझाईन केला तर विल इट बी एबल टू डिटेक्ट द सिग्नल प्रॉपरली? नो, बिकॉज आपल्या ट्रान्समीटरची रेंज जास्त आहे आणि आपण रिसिव्हर कमी रेंजच्या फ्रिक्वेन्सीचा डिझाईन केला. मग ह्याच्या बेसिक गोष्टी आहेत की द मॅचिंग बिटवीन द ट्रान्समीटर अँड द रिसिव्हर. सिंक्रोनायझेशनला एक सिंपल एक्झाम्पल मी बऱ्याचदा तुम्हाला दिलं होतं अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये सुद्धा. आपण टीव्ही रेडिओमध्ये एक फ्रिक्वेन्सी चेंज करायचा एक नॉब असतो, त्या बटननी किंवा त्या नॉबने आपण फ्रिक्वेन्सी चेंज करतो. फ्रिक्वेन्सी चेंज करतो म्हणजेच काय, आता विविध भारती चॅनल आहे, विविध भारती चॅनल तुम्ही FM यूज करता, प्रत्येकाची एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी आहे. त्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा तुमचा रिसिव्हर ट्यून होतो त्याच वेळेस तुम्हाला ते चॅनल ऐकायला मिळतं रेडिओवरती. अदरवाइज यू विल गेट नॉइज, you will not be able to get the proper signal or you will not be able to hear the proper signal. पण जेव्हा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर प्रॉपरली सिंक्रोनाइज होतात, at that time only you are able to get the proper output. So we can simply define synchronization means it is process of matching the frequency and phase of the carrier as well as clock of the transmitter with the receiver. ओके, किंवा इथं कॅरियर म्हणायच्या आधी आपण एक जनरलाइज्ड डेफिनेशन लिहू शकतो सिंक्रोनायझेशनची. इट इज द बेसिक प्रोसेस ऑफ मॅचिंग द characteristics of receiver with the characteristics of the transmitter. Okay, that is called as the synchronization. Okay, so it is the process of matching the frequency and phase of the transmitter with the receiver. आणि दुसरं काय आहे, मॅचिंग द क्लॉक इन द ट्रान्समीटर विथ द रिसिव्हर. आता आपण क्लॉकचं बघितलं नव्हतं आतापर्यंत, पण आपण ऍटलिस्ट कॅरियरचं तरी बघितलं आहे. फॉर एक्झाम्पल इथं जे आता आपण कोहरंट डिटेक्टर यूज केला, कोहरंट डिटेक्टर मध्ये काय केलं होतं, ओरिजिनल सिग्नल मध्ये आपण कॅरियर ऍड केला होता, आणि हा जो कॅरियर आपण इथं ऍड केला होता त्याची फ्रिक्वेन्सी आणि फेज ही ओरिजिनल कॅरियर एवढीच होती, त्यामुळे आपल्याला आउटपुट प्रॉपर मिळालं. तसंच जो कुठलाही कॅरियर आपण रिसिव्हर मध्ये परत ऍड करतो तेव्हा तो ऍड करतानाचा जो कॅरियर आहे that should be properly synchronized with the carrier in the transmitter. ह्याला म्हणतात synchronization. Okay, so if you have to see this here, the more information is given in the digital communication system. Synchronization plays very important role. आणि synchronization हे ट्रान्समीटर मध्ये लागतं का सांगा मला, तर रिसिव्हर मध्येच लागतं फक्त? सिंक्रोनायझेशनचा ब्लॉक हा ट्रान्समीटर मध्ये असतो का फक्त रिसिव्हर मध्ये असतो? Tell me where that synchronization block is used. Yes. Where the synchronization block is required, in transmitter or receiver? Transmitter. Krishna Koli. Okay, transmitter. Others? Yes, Saili. Synchronization block is required in transmitter or receiver? Meenakshi. रिसिव्हर. Yes, this synchronization ची प्रोसेस आहे. ओके, कोळी. सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, आपण ट्रान्समीटर आणि रिसिव्हरच्या कॅरेक्टरिस्टिक्स मॅच करतो
ट्रान्समीटरचं काम काय आहे? इट इज मॉड्युलेटिंग द सिग्नल अँड इट विल ट्रान्समिट इट. आणि तो ट्रान्समीटरनी ट्रान्समिट केलेला सिग्नल आपण चॅनल थ्रू रिसिव्हरला देतो. त्यामुळं रिसिव्हरला जेव्हा सिग्नल येतो तेव्हा ते सिंक्रोनायझेशन हे टास्क रिसिव्हर मध्ये करावं लागतं. दॅट इज नॉट रिक्वायर्ड इन द ट्रान्समीटर. फॉर एक्झाम्पल, whenever you are using your radio is acting as a receiver. तिथं तुम्ही फ्रिक्वेन्सी ट्यून करता म्हणून तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळतो. सो सिंक्रोनायझेशन इज रिक्वायर्ड ॲट द रिसिव्हर पार्ट. सो ॲट द रिसिव्हर, carrier synchronization is essential to recover the original digital signal. So here we are going to discuss the various types of the synchronizers. Okay, so just I will give introduction and then we will stop. We will see these circuits in the next lecture. In digital communication system, synchronization plays important role. At the receiver, the frame, bit and carrier synchronization is essential. हे तीन बघायचे आपल्याला to recover the original signal. In the section, we are going to discuss different types of the synchronizers. Okay, so that we will see in the next lecture. So we will stop here today. You can just type your numbers and you can leave the meeting.